तुकोबरायांनी याला निरंजनी असा उल्लेख केला. ते म्हणतात की निरंजनी आम्ही बांधी आले घर, निराकार निराभास होऊन राहिलो असे. असं एक गाव आहे जे ठैर गाव निरंजन. या गावामध्ये मनुष्याला येण्यासाठी, थांबण्यासाठी संत महात्मा हर युगामध्ये मनुष्याला जागृत करत आले. असं एक गाव ज्याला निर्गुणपूरचे आम्ही वासी असं पण म्हटलंय. असं पण एक गाव, नावं भले वेगवेगळी असतील पण ते गाव एकच आहे. कोणी म्हटलंय, महात्म्याने म्हटलं निरंजनी, महात्मा म्हटले की निर्गुणपूरचे आम्ही वासी आलो याच कारणासी. सद्गुरु बाबा देवसिंगजी महाराज आपल्या दिव्य वाणीमध्ये गुरुबाणी मधला शब्द वापरतात. ते गाव आहे बेगमपूर. बेगमपूर के हम है वास. जिथे कुठला गम नाही आहे असं गाव, ज्याला कुठलं गम नाही आहे, ज्या गावामध्ये कुठला संदेह नाही, ज्या गावामध्ये कुठला संशय नाही, असं गाव बेगमपूर. गीतकाराने एक गाव असं पण म्हटलं की प्यारिस्तान. ते पण तेच गावाचं नाव आहे जे प्यारिस्तान. एक असं प्रेमाचं गाव आहे. या गावामध्ये बिलकुल साधू संतांनी म्हटले की स्थित होता येतं. आपण इथे आलोत, परमात्म्याने श्वास प्रदान केले आहेत, दिले आहेत, आणि श्वास प्रदान आपण अनेक गावामध्ये करतोय. शरीराला साठी लागणारं हे गाव आहे. भले मग हे ठेरगाव, दास जिथून आला, कुडाळ, आणि पण अनेक गावं मध्ये मध्ये लागली. ही पण अनेक गाव आहे. पण सज्जनानो, असं एक गाव आहे ज्या गावामध्ये जिवंतपणीच आपल्याला स्थित व्हायचं आहे. आफ्टर पेरिशेबल बॉडी नाही म्हटले, आफ्टर डेथ नाही, आपलं मेल्यानंतर नाही, जिवंतपणी अशा गावामध्ये स्थित व्हायचं आहे ज्याच्यामध्ये पुरेपूर निराकार प्रभूवर एकरूपता आहे, समरस आहे. निराकार बरोबर, प्रभू बरोबर प्रेममय यात्रा आहे मनुष्याची. आंतरिक चेतनेची चैतन्याबरोबर मिलाप आहे, एकरूपता आहे. आत्म्याचं परमात्म्याबरोबर जोडणं आहे अशा गावामध्ये. असं गाव आहे जिथे सत्संगत जात पात पूछे न कोई. असं गाव आहे ते. जात पात पूछे न कोई, हरि को भजे सो हरि का होय. जिथे कुठली जात पात, वर्ण, भेष, बोली, भाषा, अमीर गरीब, खान पान, रहन सहन, वर्ण भेष बोली, अशा कुठल्या भेदामध्ये अडकलेलं नाही मनुष्य. असे कुठलेही भेद नाही त्या गावामध्ये. ना खानपानावरनं, राहण्या सहाण्यावरनं, वर्णावरनं, काळा गोऱ्या वर्ण, अमीर गरीब वर्ण, असा कुठला भेद नाही त्या गावामध्ये. अशा गावामध्ये येण्यासाठी साधू संतांनी मनुष्याला निमंत्रित केलं, आमंत्रित केलं. गुरु नानक साहेब आपल्या दिव्य वाणीमध्ये हा भाव ठेवतात की बही परापती मानुक देवरिया, गोविंद मिलन की ये तेरी बरिया. गोविंदाच्या मिलनाचं गाव. कशासाठी म्हटले तुला ही प्राप्ती मनुष्य जन्माची? भई परापती, प्राप्ती, मानुक देवरिया, माणसाचा देह कशासाठी म्हणतात? गोविंद मिलन की ये तेरी बरिया. गोविंदाच्या मिलनाची तुझी बारी आहे. बिलकुल गोविंदाचं मिलन होऊ शकतं ह्याच्यासाठी बिलकुल सुप्रीम बॉडी त्याच्यासाठीच दिली परमात्म्याने. हे शरीर त्याच्यासाठीच प्रदान केलं. आणि ही गोष्ट
सिद्धांत दिला मनुष्याला की बाबा रे, तू हे तुला मी श्वास प्रदान करतोय, तू आरामशीर राहा, तू आरामशीर राहा. तुला एक हे शरीर मी देतोय, श्वास देतोय, पण एवढं लक्षात ठेव की ही माझी तुझ्याकडे अमानत आहे. वी आर द टेम्पररी ट्रस्टी ऑन दिस अर्थ. आम्ही थोड्या वेळासाठी आलेलो आहोत इथे, ट्रस्टी आहोत. अमानत आहे परमात्म्याची. आणि मग सुप्रीमता प्रदान केली. बघ म्हटले तुझ्याकडे जरा काय परमात्म्याने तुला दिलंय ग्रेट. मनुष्य म्हणतो आकारावर प्रेम होऊ शकेल, निराकारावर कसं प्रेम होणार. समयाचे सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज, दिव्य भावना आहे त्यांची धरतीवर. केवढी मोठी डिव्हाइन त्या मनुष्याला प्रदान करताय की बिलकुल शक्य आहे म्हटलं. आणि तुझ्यामध्येच ती अवस्था आहे. भक्तीचा प्रिन्सिपल कधीच साधू संतांनी एवढ्या किलोमीटर जावं लागेल, एवढं गेल्यानंतर मग मिळेल असं कधीच आपल्या समोर ठेवला. भक्तीचा, भलाईचा, कल्याणाचा मुकम्मल अवस्था, पूर्ण अवस्था चा सगळा सिद्धांत साधू संतांनी म्हटले तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलास, तुझ्या जवळच आहे. सद्गुरु माताजी म्हणतात धरतीवर मनुष्य आज दुःखी काय म्हटलं, एवढा दुःखी मनुष्य आज आपल्याकडे जे नाही आहे त्याच्याबद्दल जास्त दुःखी आहे. काय नाही, आपल्याकडे जे नाही आहे त्याच्याबद्दल जास्त दुःखी आहे. पण आपल्याकडे जे दिलंय परमात्म्याने त्याच्याबद्दल त्याला अवेअर नाही. काय परमात्म्याने ग्रेट दिलंय, अवेअरच नाही त्याला. पुरे का पूरा महासागर आहे. आमचे महात्मा वर्णन करत आहे, पुरे का पूरा भावनांचा सागर आहे. बघ म्हटले तू कोण आहे. तू शरीर नाही आहे. यू आर नॉट अ पेरिशेबल बॉडी. दिस इज नॉट युअर ट्रू. ही तुझी ओळख नाही आहे. शरीराची यात्रा जाऊन जाऊन किती जाणार, 50, 60, 70, 80 संपणार. अध्यात्म काय सांगत आले महात्मा, सिद्धांत काय दिला. अरे बाबा तू मकान नाही आहे, तू मकान वाला आहेस. तू गाडी नाही आहे, तू गाडीचा ड्रायव्हर आहेस. सिद्धांत हा राहिला भक्तीचा हमेशा. भक्तीमध्ये साधू संतांनी प्रगट केलेला. भगवान श्रीकृष्ण हाच भाव गीतेमध्ये अर्जुन म्हटले तुझी आणि माझी अवस्था जाण्या येण्यातली नाही. न जायते म्रियते वा कदाचन नाय भूत्वा भविता वान भूयः अजो नित्य शाश्वतो या पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीरांचा जरी नाश झाला तरी तुझा माझा नाश होणारा नाहीये. अध्यात्म सत्संगत एवढ्यापर्यंत घेऊन जात मनुष्य. अध्यात्म सत्संगत फरक दाखवतो. पुरे का पुरा म्हटले माया ब्रह्म ओळखावे तयास अध्यात्म म्हणावे. असली सच म्हटले बघ असली तू काय आहे, तू कोण आहे. म्हटले तू संपणारा नाहीये. मग हा प्रश्न साधू संतांनी आपल्या समोर जिज्ञासा, क्युरिओसिटी प्रगट केली. तुझं जीवन बघ म्हटले कशा पद्धतीने. सारांश एक दिला. भगवान श्रीकृष्ण एवढ्याशा छोट्याशा वयामध्ये मडकीकडे चाललेले आहेत, तर ते साराकडे चाललेले आहेत. एक सार आहे. दोन्ही गोष्टी जरूर आहे. सार असार आहे. जीवना जे हा ब्रह्मांडामध्ये आलो आहोत तर दोन्ही गोष्टी आहेत. पण तुला सिलेक्ट करायचा एक मार्ग म्हणजे जसं शहनशाह बाबा अवतार सिंगजी महाराजांनी भाव लिहिला. अवतार म्हणे तव हाती आहे करी जीत किंवा तू हार. म्हणजे तुझ्या हातामध्ये जीत करणं किंवा हार करणं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सरळ सरळ माणसाच्या समोर हे दोन मार्ग ठेवले. संत ज्ञानेश्वरी ना महाराष्ट्रामध्ये आपण भक्तीचा काय म्हणतो, ज्ञानदेव रचिला, ते भक्तीचा पाया सांगतात. सरळ सरळ सांगतात. येणे जन्म मज ओळखावे
येथेची उद्धरावे वा येथेची जोडावे नरक यातनेस. सिलेक्शन तुझ्या हातामध्ये आहे, पण हे सिलेक्शन विवेक ज्ञान शिवाय आज तगायत कुणालाही मिळालेलं नाही, कुणाच्या जीवनामध्ये आलेलं नाही. मग हे ब्रह्मज्ञान मनुष्याला विवेक प्रदान करतं. ब्रह्माचं ज्ञान, ब्रह्मज्ञानामुळेच मनुष्याला समजतं की मी कधी किती पुराण आहे. परमात्मा जेवढा पुराणातला पुराण आहे, माझी अवस्था सुद्धा परमात्म्याचा अंश असल्यामुळे तशीच आहे, तशीच आहे. जो भाव रामदास स्वामींनी दासबोधामध्ये सिद्धांत सांगितला की जो ये सृष्टी निर्माण करता तो ये सृष्टी पूर्वी होता, मग या तयाची सत्ता निर्माण झाली. कुलाल पात्रा पूर्वी आहे, पात्रे काही कुलाल नव्हे, तैसा देव पूर्वीचाच आहे. तुमचा आमचा प्रवास कधीचा आहे, तुमची आमची यात्रा कधीची आहे मायबापा. कुलाल पात्रा पूर्वी आहे, पात्रे काही कुलाल नव्हे. म्हटले अशी हजारो लाखो ब्रह्मांड जरी एकत्र आली तरी एक ब्रह्मांड नायकाला बनवू शकणार नाही. कुलाल पात्रा पूर्वी आहे, पात्रे काही कुलाल नव्हे. हजारोनी मडकी जरी एकत्र आली तरी एक कुंभाराला घडवू शकणार एक कुंभार आहे. म्हणून ही सारी रचना आहे. मग सज्जनाडू विवेक, संत महात्मा विवेकाकडे घेऊन येतात. म्हटले परमात्मा हा चर्चेचा फक्त विषय नाही आहे. परमात्मा वाचण्यापुरती मर्यादित नाही, परमात्मा गाण्यापुरती मर्यादित नाही. परमात्मा जीवनात येण्याची अवस्था, बिलकुल येण्याची अवस्था. म्हणून तर तुकोबारायांचा धर्तीवर ग्रेट संदेश आहे, आणि तो साऱ्यांसाठी आहे. तो असा थोडाच आहे की देव गावापुरती आहे. तुकोबारायांचा साऱ्यांसाठी. तुकोबारा हात जोडून समस्त मानव जातीला, साऱ्या जगताला त्यांचा संदेश आहे. सकळिकांच्या पायी माझी विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे. अत्यंत नम्रपणे तुकोबारा आहे हात जोडून समस्त विश्वाकडे म्हटलंय, सकळिकांच्या पायी माझी विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे. अहो श्रोते वक्ते सकळे जन बरे पारखून बांधा गाठी म्हणतायत. तुकोबाराय संतजनांनो आंतरिक अवस्थेला जागरूकता देत आहेत. आंतरिक अवस्थेला साधू संतांनी दिनरात धर्तीवर याच्यासाठी मेहनत केली की मनुष्याची आंतरिक अवस्था जागृत व्हावी. अहो श्रोते वक्ते सकळी जन बरे पारखून गांधा गाठी म्हटले. फोडिले हे भंडार धण्याचा तो माल. कबीरदासजी सारा विश्वाप्रती हात जोडून प्रार्थना करतायत की करू विनंती सुन मेरे मीता, संत टहल की बेला, इहा खाटी चलनो हरिलाहा, आगे बसनो सुहेला. म्हटले साराकडे जाण्यासाठी संत टहल की बेला सिद्धांत, जीवनाचा हर एक पैलूवर सज्जनानु सिद्धांत आहे. सिद्धांताशिवाय कधी कोण सावरलेला नाहीये, आणि कधी कुणाला मुकम्मल अवस्था सिद्धांताशिवाय प्राप्त झालेली नाही. साधू संतांनी एक जीवन जगण्याचा सिद्धांत दिला, कसं जगायचंय म्हटलं. परमात्मा 1 आणि 2 तासापोटी मर्यादित नाही जीवनामध्ये येणार. तो फक्त कुठून तरी जाताना नमस्कार घालण्यापुरती मर्यादित नाही. परमात्मा कायम आहे, ऑलवेज आहे, ओमनी प्रेझेंट आहे, सदा आहे. देव माझा आणि मी देवाचा, एवढी पुरेपूर अवस्था आहे. बिलकुल एहसास. आणि म्हटले तुला मी श्वास दिव्य प्रदान केले, आता तुला जीवनामध्ये साधू संतांनी दिलेला सिद्धांत घेऊन चालायचं. हे तर पावला पावलावर तुला हे माया लोभ लालच तुला भरकटून टाकणारे आहे, पण तुला सिद्धांत वाचवणार आहे. सिद्धांत तुला विवेक प्रदान करणार आहे. तो सिद्धांत कुठला? साध्या होडीचा पण सिद्धांत आहे. पाण्यामध्ये जाताना
होडी जर पाण्याबाहेरच राहिली तर तिचा काय उपयोग आहे म्हटलं. होडीनं पाण्यामध्ये जाणं आहे आणि त्या होडीने पैल तीराला पण लावणं आहे, हा सिद्धांत आहे तिच्यासाठी. पण सिद्धांत काय आहे होडीसाठी? पाण्यामध्ये तर त्याने उतरलंच पाहिजे, परंतु पाण्यामध्ये उतरल्यानंतर होडीसाठी सिद्धांत आहे की होडीच्या आतमध्ये पाणी येता कामा नये, ते पाणी बाहेर राहिलं पाहिजे, तरच होडी मुकम्मल अवस्थेला जाऊ शकते. तसं सज्जनानु साधू संतांनी जीवनाच्या सिद्धांताकडे वळवलं. म्हटले जीवनाचा सिद्धांत आहे, मुकम्मल अवस्था पैल तीरायला जायचं आहे, तर म्हटले संसार आतमध्ये येता कामा नये. संसार जर मनामध्ये आला तर डुबणं बिलकुल शक्य आहे. संसारामध्ये राहून पण साधू संतांचा जो बेसिक प्रिन्सिपल, संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारामध्ये तर जरूर आहे, आलोत तर डोळे बघणार, आलोत तर हात काम करणार, आलोत तर पाय चालणार, याच्यामध्ये काय डाऊट नाही आहे. आपला चौथा बेसिक प्रिन्सिपल पण आहे, चौथा प्रण पण आहे मिशनचा, की मेहनत करायची आहे, भेषदार ग्रहस्थामध्ये राहायचं आहे, भेषधारी साधू संत फकीर बनून समाजावर बोज बनायचं. ते तर आहे, बिलकुल आहे. पण त्याच्यासाठी सिद्धांत आहे, संसारी असावे असुनी नसावे. आणि हा हर एकासाठी लागू आहे. असं थोडंच आहे की अमीरसाठी हा लागू नाही, ज्याच्याकडे पैसा संपत्ती अमाप आहे त्याच्यासाठी लागू नाही. तो पण डुबणार आहे, बिलकुल डुबणार आहे, जर सिद्धांत नसेल. सज्जनानु काय परमात्म्याचं विधान, ईश्वरी शक्तीचं विधान धर्तीवर काय राहिलंय? विधान हेच राहिलंय की ज्याने भावयुक्त याने याच्याशी नातं जोडलंय त्याचाच परमात्मा झालेला आहे. भावे विन देव, दुसरी कुठली लँग्वेज कळत नाही परमात्म्याला. लव्ह इज द लँग्वेज ऑफ निरंकार. प्रेम हीच ईश्वराची लँग्वेज आहे. म्हटले प्रेमच त्याला कळत. लव्ह इज द लँग्वेज ऑफ निरंकार. ज्ञानेश्वरजींचा केवढा मोठा धर्तीवर ग्रेट संदेश. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलोची नाही. म्हणते भक्तीमध्ये भाव अतिश्रेष्ठ, भावना अतिश्रेष्ठ. ही प्रेमाची गल्ली परमात्म्या बरोबर एक रूप होण्याची म्हटली एवढी 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 निमुळती आहे. कबीरदासजी म्हटली प्रेम गली अति सांकरी, जिसमें दो न रहे समाय. ही प्रेमाची गल्ली म्हटले परमात्म्याची आणि माझी, आणखी कोणाची नाही. म्हटले प्रेमाची गल्ली चैतन्याची, चैतन्याबरोबरची, आत्म्याची परमात्म्या बरोबरची. ही प्रेमाची गल्ली एवढी निमुळती आहे, एवढी निमुळती आहे. अति सांकरी, जिसमें दो न रहे समाय. त्याच्यामध्ये दोन राहूच शकत नाही. एको एक आहे, एको एक रिलेशन आहे परमात्म्याचं आंतरिक चैतन्य बरोबर. सज्जनानु, भक्तीचा केवढी मोठी ग्रेट भावना साधू संतांनी धर्तीवर दिली. प्रेमाशिवाय परमात्मा पॉसिबलच नाही, तर शक्यच नाही. प्रेम, प्रेम जहा है वहा प्रभू है. 198 198 मध्ये सद्गुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज लिखतात, प्रेम जहा है वहा प्रभु है, प्रेम प्रभु को भाता है, प्रेम हृदय में बस जाए तो हो जाता कल्याण है. गुरु गोविंद सिंग साहब धर्तीवर आले. काय सांगतायत गुरु गोविंद सिंग जी? जिनही प्रेम कियो तिनही प्रभु पायो. म्हटले ज्याने प्रेम केले त्याने प्रभूला प्राप्त केले, त्याने प्रभूला प्राप्त केले. लॉर्ड जीसस क्राइस्ट, भगवान येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी धर्तीवर आले. म्हटले लव्ह इज गॉड अँड गॉड इज लव्ह. प्रेम म्हणजेच ईश्वर आहे आणि ईश्वर म्हणजेच प्रेम आहे. कबीरदासजी बनारसच्या धर्तीवर, काशीच्या धर्तीवरनं साऱ्या जगासाठी त्यांचा सिद्धांत, जिथून भक्तीची सारी सर्टिफिकेट दिली जात आहेत की आजपासून तुम्ही जावा आणि देवाबद्दल समाजाला सांगा, सोसायटीला सांगा. जिथून
ही सर्टिफिकेट दिली जातात. त्या नगरीमधनं कबीरदासजी सांगतात, सारा थेटपणे सांगतात कबीरदासजी की पोथी पडपड जगमुआ पंडित भयानक होय, 2.5 अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय. सो पंडित म्हटले पोथी वाचून आज सगळ्यात कोणी पंडित भले झाला असेल पोथी वाचून, पण म्हटले साक्षात सर्व साक्षी सर्व निरंजन असणाऱ्या परमात्म्याच्या विधानामध्ये पंडित कोण आहे म्हटलं. पोथी पडपड जग मुआ पंडित भयानक होय, 2.5 अक्षर प्रेम का पडे सो पंडित. ज्याने प्रेमाचा पाठ वाचलाय, प्रेमाचा पाठ एहसास केलाय की तू प्रभू सत्ता संपन्न आहे, तू दिन रात मला प्रोव्हाइड करतो. एवढी सुप्रीम बॉडी दिली, कोणी देऊ शकत नाही सज्जना. एवढी सुप्रीम बॉडी दिली, म्हणून आपल्याकडे जे नाही आहे, आपल्याकडे जे आहे त्याच्याबद्दल मनुष्य अवेअर नाही. काय आहे आतमध्ये. आपल्याला संत जनानो नामदेव महाराजांचा सगळा इतिहास माहिती आहे. अगोदरचा मूर्तीपूजक होता, पण याच नामदेव महाराजांना ब्रह्माचं ज्ञान झाल्यानंतर कुठे कुठे पंजाब पर्यंत पोहोचले. गुरुवाणीमध्ये त्यांचे अभंग गुरुवाणीमध्ये प्रगट झाले. त्या वाणीमध्ये पंजाबच्या काय कमाल झाली सज्जनानं, ज्यावेळी हे ब्रह्माचं ज्ञान झालं त्यांना. आणि हे ब्रह्माचं ज्ञान झाल्यावर म्हटले, अरे सूर्याशी चालणे सुद्धा तुझी या बळे आहे. सूर्याला सुद्धा उगवायला जागा कोणी दिली म्हटले. सूर्याची किरण यायची झाली तरी कुठून येणार म्हटले. सूर्याशी चालणे तुझी आबळे, ऐसा तू अखंड ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जाणून शरण आलो. असं शरण आलं म्हटलं. वर्म हे जाणून शरण आलो. पावसाने यावं तर कशामधनं म्हणतात, मेघाने वर्षावे, पर्वती वैसावे, वायूने विचारावे सत्य तुझिया, नामा म्हणे काढीन हाले साचार, प्रभू तू निर्धार पांडुरंगा. केवढा मोठा सज्जनानो, भक्तीची भावना. मनुष्य कुठे चाललाय, केवढी मोठी मिलावट भक्तीमध्ये. साधू संतांनी किती सरळ सरळ ठोक ठोक सिद्धांत ठेवले. मनुष्याच्या आंतरिक अवस्थेला जागरूक केलं. म्हटले बघ, एको एकच तर. पहिल्यापासून ना इथे ना चंद्र सूर्य तारे होते, ना धरती अग्नी पाणी होतं, ना वायू जीव आकाश. त्याच्या अगोदर सुद्धा परमात्मा प्रेझेंट. एको एक. एवढीशी छोटीशी मुक्ताई कुठल्या स्कूल मध्ये गेलेली नाही ती, पण तिचा सज्जनानु किती आध्यात्मिक, किती सायंटिफिकली तिचा संदेश आहे धरतीवर. ती म्हणते एकच सोने नाना लेणे, बाली आणि बुगडे, जगी या ब्रह्म दिसे उघडे. सायंटिफिकली सांगते. एवढी ग्रेट आहे केवढीशी, पण सायंटिफिकली सांगते एकच आहे, एकच आहे. सायन्स मध्ये पुरी एनर्जी जशी एक आहे, तशी तिचा पण धरतीवर ग्रेट अभ्यास. एकच सोने. गुरु नानक साहेब धरतीवर आले, म्हटले एको सिमरो नानका, जो जल थल रहे समाय, दुजा काहे सिमरियो, जो जल में फिर मर जाय. जलमतो आणि मरतो त्याला परमात्मा, त्याला ब्रह्म कसं म्हणता येईल. ब्रह्म म्हणण्यासारखं एकच आहे. एको सिमरो नानका, जो जलामध्ये राहतो आणि स्थलामध्ये पण. एको सिमरो ना, एको एक. या एकला पकडता 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 एकातूनच सगळं निर्माण. सारं ब्रह्मांड एकातनं निर्माण, सारी मनुष्याची निर्मिती एकामधनं. पण सज्जनानु, आपण बघत आलो काय इतिहास राहिला मनुष्याचा. इतिहास स्वतःला तर वाटलं मान्यता, संस्कृती, सिव्हिलायझेशन, कल्चर, रंग, रूप मध्ये वाटलं स्वतःला. स्वतःला वाटून टाकलं तर परमात्म्याला, देवाला वाटायचं थोडंच ठेवणार. सज्जनानो, स्वतःला पण वाटून टाकलं, परमात्म्याच्या प्रेषितांना पण वाटून टाकलं. ते पण संत जनांना कुठल्या धर्माचे झाले. आणि हे सगळं वाटता 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 परमात्म्याला पण वाटून टाकलं. परमात्मा पण प्रत्येकाचा वेगवेगळा झाला. संदेश किती होता, गॉड इज वन म्हटलं, सबका मालिक एक. संदेश हाच होता धरतीवर. संदेश हा होता की नाम है तीर्थ में,
नाम मूरत में नाम काशी कैलाश में, कहा के ढूंढे बलमा मैं तो तेरे पास. सिद्धांत भक्तीचा होता सज्जनानु. भक्ती ये दिल का सौदा है. हृदय वाणी मध्ये म्हटले सद्गुरु बाबाजी, भक्ती ये दिल का सौदा है, ये कोई व्यापार नाही. भक्ती हा हृदयाचा सौदा आहे, हा व्यापार नाही. नाही बघत जिकडे तिकडे व्यापार. भक्तीचा केवढा मोठा व्यापार. आणि साधू संत कुठे वळवत होते, केवढी मोठी मिलावट संदेशामध्ये. सज्जनानु सद्गुरु धर्तीवर येतो त्यावेळी मुख्य गोष्ट प्रगट करतो. हरेकाच्या चळवळ आहे म्हटले, पण तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. कार्य आहे हे चळवळीचे, प्रत्येकाच्या आंतरिक चेतनेचा हा प्रवास आहे. तुमच्या आमच्या प्रत्येकाची यात्रा आहे. परंतु ही यात्रा सज्जनानु परमात्म्याला सामील करून आहे. परमात्म्याला हाजीर नाजीर बघून आहे. ज्याची जो हाजीर पण आहे आणि ज्याची नजर पण आपल्याकडे, त्याला हाजीर नाजीर म्हटलंय. जो हजर पण आहे आणि ज्याची माझ्यावर नजर पण आहे, तो हाजीर नाजीर. त्याचा जीवनामध्ये साक्षात एंट्री, जिते जी जिवंतपणी त्याची भेट, जिवंतपणी त्याच्याबरोबर जोडून सज्जनानो त्याच्याबरोबरचं नातं प्रस्थापित करून एक दोर त्याच्याबरोबर बांधणं. त्यास बऱ्याच वेळा हे एक्झाम्पल्स जनाबाईंचं देतो की तिचा पण केवढा धर्तीवर ग्रेट संदेश. तिच्या कोटवर, ती पण कुठल्या स्कूलमध्ये गेली नाही, पण तिच्या कोटवर अमेरिकेमध्ये पीएचडी चालू आहे. ते म्हणजे धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. कसला दोर गळ्यामध्ये बांधलाय? चेतनेचा, चैतन्याबरोबरचा प्रेममय दोर आहे तिचा, बिलकुल प्रेममय दोर. अनेक साथ संगत गोष्टींचा आधार मनुष्य जीवनामध्ये घेतो, पण सज्जनानु अंग संग असणारा परमात्मा त्याची गाठ भेट आयुष्यभर होत नाही. आयुष्यभर ताटातूट तशीच. सज्जनानु सद्गुरु धर्तीवर तुकोबराय तर हाच संत जनानु सांगून थकून इथून निघून गेले की सद्गुरूच्या कृपे होईन ब्रह्मज्ञान, तोवरी प्रेम खून कळेना विठोबाची. वेदांते विचारा पुराणाते पुसा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. तुका म्हणे सोडा जाणीवेचा क्षीण, विठोबाची खूण जाणीते हे संत. तुकोबरायांची एक वेगळी संत जनांनो जागवण्याची प्रक्रिया, त्यांचा एक वेगळा ढंग जागवण्याचा. रात्र गेली, दिवस गेले, जागवणं कुणासाठी? शरीराला, आंतरिक चेतनेला. तिला जागरूक अवस्था आली पाहिजे. झोप लागली. शरीराचे संतजनांनो रोग दूर करण्यासाठी हॉस्पिटल भरलेली आहेत. साधू संत आंतरिक अवस्थेला लागलेला रोग दूर करण्यासाठी दिनरात मेहनत करतात, धरतीवर मेहनत घेतात. आंतरिक चेतना साक्षात परमात्म्याचा अंश असून सुद्धा शरीराची एवढी यात्रा करत आली की तिला पण रोग लागला, स्वतःला शरीरच मानून बसली. आणि यात्रा सुरू आहे. जीर्ण कपडे टाकून द्यावे आणि नवीन वस्त्र धारण करावं, तसा संतजनांनो रोग. भगवान श्रीकृष्णाने आपल्या दिव्य वाणीमध्ये हा भाव ठेवला. वासांसी जीर्णानि यथा व्याय, नवानी ग्रहाती नरोपराणी, तथा शरीराणी व्याय जीर्णान्य, ज्ञानी सयाती नवाणी देही. ज्ञानी सयाती नवाणी. तशी यात्रा चालू आहे. जीर्ण वस्त्र टाकून द्यावं, नवीन वस्त्र धारण करावं, शरीर जीर्ण झालं की ते सोडावं. आणि तशी किती वेळ यात्रा कराव्यात, किती लोड, किती व्याजावर व्याज. सज्जनानो आमची आंतरिक चेतना. सद्गुरु बाबा देवसिंगजी महाराज लिहितायत, या आंतरिक चेतना आपल्या परमात्म्याला भेटण्यासाठी कधीपासून आतुर आहे. म्हणतात गफलत की नींद में ही तूने उम्र गुजारी है, गाफिल बंदे जाग जा, अब ये जागने की बारी है. अब की बार जाग न सका तो जाग नहीं फिर पाएगा, 84 के चक्कर में तू फंसकर फिर रह जाएगा. जन्म जन्म से भटक रही है बंदे तेरी आत्मा, कहती है कि कोई मिला दे मुझे मेरा परमात्मा.
इस काया में एक मौका है, इसका लाभ उठा ले तू। कहे हरदेव मिल सद्गुरु से, जीवन सफल बना दे। रोग सज्जनानु, सद्गुरूच्या दिव्य ब्रह्मज्ञानाने जन्मोजन्मीची यात्रा करणारी आंतरिक चेतनेचे रोग समाप्त, बिलकुल समाप्त, आणि बिलकुल सात्संगत मुकम्मल अवस्था इथेच, बिलकुल इथे. आणि म्हणून सज्जनानु बार बार हा संदेश साधू संतांचा अलग अलग ढंग मध्ये, कबीरदासजींनी अलग ढंग मध्ये आपला संदेश काशीच्या नगरीमध्ये बनारसच्या धर्तीवरनं दिला. ते म्हटले गावामध्ये जसे दिनरात नगाडे वाजतात, तुमच्या गावात वाजतात नगाडे की नाही, ढोल वाजतात की नाही, पूर्वी पण वाजायचे, आता वेगळ्या पद्धतीने काहीतरी साधनं असतील, आली असतील, पण पूर्वी ढोल वाजून नगाडे वाजून संदेश. तसे कबीरदासजी म्हणतात, अरे बाबा तुझ्या आतमध्ये पण एक ढोल दिन रात वाजतोय, श्वासों का नगाडा बाजत है दिन रात, श्वासांचा नगाडा तुझ्या आतमध्ये दिन रात वाजतोय. आणि काय सांगतोय, काय सांगतोय म्हटले, डंका सुनो डंका होगी भस्म तेरी पास तत्वों की लंका. हे मन रावण सीता सूरत को कब राम से मिलाएगा. डंका सुनो डंका म्हटले तुझी पंचतत्वाची लंका भस्म होऊन जाणार. तुझी आंतरिक चेतना जी तळमळते रामाबरोबर भेटण्यासाठी, आत्मारूपी सीतेला परमात्मा रूपी रामाबरोबर, भगवान राम बरोबर कधी भेटवणार म्हटले. हे म्हणे रावण सीता सूरत को कब राम से मिलाए. सज्जनानु आत्म्याचं हे सगळं भाग आहे. आणि म्हणून बसलेले सुद्धा आम्ही सगळेजण एकच, कारण आत्म्याला ना कुठली जात न पात, आत्म्याला कुठला रंगभेद, एको एक शरीर अवस्थेपर्यंत चालू आहे. तळमळ थोडा वेळ झाली, आता चालू संपवतोय लवकर, काय गडबड नाही है ना. संदेश सत्यजनानो आंतरिक चेतनेचा आहे, आत्म्याचा, आत्मिक कल्याणाचा, आत्म्याला शिवाबरोबर जोडण्याचा. एक संधी आहे जीवनात. म्हटले शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. एक संधी. बाबा हरदेव सिंगजी महाराजांनी आपल्या ढंग मध्ये, त्यांचा एक वेगळा ढंग होता जागृत करण्याचा. ते म्हटले इसके पहले तुमको ले जाए कोई मटकी में, तुम जीते जी पहुंच लो हरिद्वार. म्हणजे ह्याच्या अगोदर तुला कोणीतरी घेऊन जाईल मडक्यामध्ये. कधी मडक्यामध्ये घेऊन जातात माहिती आहे आपल्याला. इसके पहले तुमको ले जाए कोई मटकी में, तुम जीते जी पहुंच लो हरिद्वार. म्हटले तुला ह्याच्या अगोदर कोणीतरी घेऊन जाईल मडक्यामध्ये, तू जिवंतपणे हरीचं द्वार, उत्तराखंड मधलं हरिद्वार नाही सज्जनान, हरीचं द्वार बिलकुल सामोरी पाहता हा दृष्टी पडे, देव माझा हा चोईकडे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चाल विषय हाती धरण. एवढी सात्संगत त्या परमात्म्याची कृपा आहे. दिन रात देतोय, दिन रात प्रोव्हाइड करतोय. बघ म्हटले बार बार साधू संतांनी स्वतःकडे केंद्रित केलं. बघ म्हटले तू काय, पाण्यामध्ये जसा मासा आहे तसा तू ब्रह्मामध्ये आहेस. आणि तुझी कुठे भटकंती चालले, कुठे सोच विचार, तुझं माइंड कुठे चाललंय. निगेटिव्ह सगळे विचार, थॉट्स मनामध्ये शरीराची व्यवस्था पण बिघडून टाकतात. आणि अध्यात्माची तर संतजनांनो व्यवस्था त्याचा काय ठाव ठिकाणच नाहीये. बघ म्हटले तुझ्याकडे ये, तू जवळ काय, तुझ्या मधल्या आंतरिक चेतनेला ब्रह्मज्ञानाने उजागर कर. सद्गुरूच केवढी मोठी साथ संगत, यांची धर्तीवर फार मोठी किमया आहे, कृपा आहे. ब्रह्मज्ञान सर्वात ज्ञानेन सदृशम पवित्र, ह्याच्यासारखं दुसरं कुठल्याही जगामध्ये पवित्र असं ज्ञान ते ब्रह्मज्ञान. ज्या ब्रह्मज्ञानाने मनुष्य साथ संगत, जिथून दासने आपल्या चरणी भाव ठेवला की ठहर गाव, परत आलो जागेवर. त्या गावामध्ये स्थित सज्जन, कुठे अडकून राहिलो आयुष्यभर, किती श्वास परमात्म्याने अनमोल
त्याचा साथसंगत अस्सलता दिली सद्गुरूने ब्रह्मज्ञान. अंश तू याचा अरे मानवा, याच स्वरूपाची ज्योती, कवडी समान जीवन झाले असता तू अस्सल मोती. म्हटले तू अस्सल आहे असं म्हणू नकोस, माझ्याकडे एज्युकेशन नाही, मी काय करू शकणार. संत जनानो, मनुष्याने साधू संतांनी वास्तविकता प्रगट केली. बघ तू कोण आहे, ग्रेट मनुष्य म्हणून आहे, परमात्म्याचा अंश आहे, परमात्म्याचा पुत्र आहेस तू. बघ तुझ्याकडे ज्यावेळी ब्रह्मज्ञानाने बघशील त्यावेळी तुला लक्षात येईल की साक्षात विराट सत्तेचा मी अंश आहे, परमात्म्याचा माझ्यामध्ये पुरा पोटेन्शियल. लॉर्ड जीजसजींचा संदेश, गॉड मेड मॅन इन इट्स ओन इमेज. परमात्म्याने मनुष्याला आपल्या स्वरूपामध्ये बनवलंय. बघ म्हटले तू काय ग्रेट, केवढी तुझी अवस्था आहे. या सज्जनानो, दास हाच भाव आपल्या चरणी की जो तुकोबर आहे, साधासा सिंपलसा सिद्धांत त्यांनी धरतीवर दिला. सिंपलसा सिद्धांत. कठीण असू शकतील का त्यांचे सिद्धांत? ज्यांनी किती सिंपल लिव्हिंग आपलं जगलं सिद्धांताने. आणि एक एक सिद्धांत आज धरतीवर महात्मा उल्लेख करत होते. युद्ध चालू आहे, हे त्यांचे सिंपल सिद्धांत जनाबाईंचे, मुक्ताबाईंचे, तुकोबरायांचे सारी युद्ध समाप्त करू शकतात. पुरी की पुरी सात्संगची युद्ध समाप्त. आणि ते सिद्धांत सद्य संत जनानो त्यांचे हे होते धरतीवर की सारे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. त्यांनी फक्त संत जनानो गुणवालनच नाही आपल्या लिस्ट मध्ये घेतलं. ज्ञानेश्वर माऊलींचा संत जनानो त्यांच्यासाठी पण संदेश, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, परस्परा जडो मैत्र जीवांचे, परस्परा जडो मैत्र जीवांचे. नाही तर संत जनानो सज्जन ठगाचं नाव कधी भक्तीच्या यादीमध्ये आलंच नसतं, जर अवगुणच परमात्म्याने सँक्शन केले असते तर. सज्जन ठगाचं नाव कधी, गणिका वेश्येचं नाव कधी भक्तीच्या यादीमध्ये सज्जनानो आलं नसतं. कवडा राक्षसाचं नाव कधी भक्तींच्या मांदियाळीमध्ये आलं नसतं. मग भक्तीचा भाव काय, भक्तीचा सिद्धांत काय, कुठे फिरतोय मनुष्य? साधा सिंपलचा सिद्धांत, हे सारे सिद्धांत धरतीवरची सारी संत जनानु व्यवस्था ठीक करू शकतात, बिलकुल ठीक करू शकतात. तुकोबरायांचे सिद्धांत हे पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. पण सज्जनानु याच अभंगाच्या शेवटच्या लाईन मध्ये ते म्हणतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामे क्रोधे केले घर रिता. हा संत जनानु भक्तीचा मूळ भाव आहे. पाहायला जरूर सांगतायत. आज जसं सद्गुरु माताजी पण सांगतायत की बस टेक्निकल ज्ञानाने काही शक्य होणार नाहीये ब्रह्मज्ञानाने. त्या ज्ञानाला आतमध्ये हृदयामध्ये येऊन बसवावं लागेल ब्रह्मज्ञानाला. तुकोबरायांनी 400-450 वर्षापूर्वी हाच संदेश दिला. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामे क्रोधे केले घर रिता. मग आतमध्ये बसलेले जागा सोडणार आणि मग सगळं थांबणार. कारण ते आतमध्ये बसलेले शांत नाहीयेत. कामे क्रोधे केले घर रिता म्हणते. आतमध्ये बसलेत काम क्रोध, हे घर कसे सोडणार म्हटले, जागा सोडणार आपली. कधी? तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. या निराकाराबरोबर सात्संगजी ब्रह्मा बरोबर प्रेममय नात, प्रेममय रिश्ता. गुरु नानक साहेब हाच सिद्धांत म्हटले, उठत बैठत हरि भजो, साधु संग प्रीत, नानक दूर मती छूट गई, पार ब्रह्म बसे चित्त, पार ब्रह्म बसे चित्त. पार ब्रह्माचं चित्तामध्ये येऊन बसणं, निराकार प्रभूचं चित्तामध्ये येऊन बसणं. मग संत जनानु आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील आत. या सज्जनानु सद्गुरु बाबाजींची, सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज धरतीवर बिलकुल संत जनानु त्यांच्या शब्दामध्ये एवढी दिव्यता आहे. सगळी युद्ध थांबू शकतात. बिलकुल सात्संगत ज्यावेळी आपल्या सर्वांची भावना या सद्गुरूच्या एरियामध्ये येईल, सगळं सात्संगजी सत्यम शिवम
आणि सुंदरता प्रदान होऊ शकते, एवढी मुकम्मलता प्राप्त होऊ शकते. ते हे ब्रह्मज्ञान आहे जे सद्गुरु माताजी प्रदान करतात. आज सुद्धा संतजनांनो पॉसिबल आहे. ज्या ज्या सज्जनांना ज्यांच्या जीवनामध्ये अजूनही सत्संगत ब्रह्माबरोबर पहचान झाली नाही, ओळख झाली नाही, ब्रह्माशी नातं प्रस्थापित झालं नाही, ते आज पण या इमिजिएट आता कार्यक्रम नंतर ब्रह्माचं ज्ञान घेऊन ब्रह्माशी आपलं नातं बिलकुल त्याची पहचान ओळख करून घेऊन जन्मोजन्मीची ताटातूट संपवू शकतात. परमात्म्याबरोबरची, ईश्वराबरोबर बिलकुल जवळ आहे, बिलकुल अंगसंग आहे. आणि सत्संगत यांची फार मोठी दयाव आहे. ब्रह्मज्ञानाचे मालिक आहेत. हे ब्रह्मज्ञानाने हर एक जण धरतीवर प्रकाशित व्हावा याच्यासाठी सज्जनानो आपल्याला हे आमंत्रण आहे कि आओ रब के दर्शन कर लो. पैगाम है आज के इंसानों को, मुर्शद मानव बना रहा है मुझ जैसे हैवानों को. सत्संग जी प्यार से बोलिए धार्मिक.